बळीराम पाटील, शॉर्टकटमध्ये SB पाटील. मी रेल्वेमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर या पदावरून 32 वर्षाच्या सर्व्हिसनंतर सेवानिवृत्त झालेलो आहे. आणि त्याच्या आधी मी 10 वर्ष सुद्धा बाहेर काम केलं होतं, रेल्वेच्या बाहेर आधी सुद्धा. आणि अशी 40 ते 42 वर्ष मी रेल्वे सेवेची सेवा केलेली आहे. सरकारी सेवा अधिक बाहेरची सेवा, प्रायव्हेट कंपनीची सेवा अशी 42 वर्षाची माझी सेवा झालेली आहे. आणि हे करताना अजून रेल्वे कामगारांची एक संघटना असेल रेल्वे मजदूर संघ, त्याच्याबद्दलचा पदाधिकारी म्हणून मी जवळपास 28 वर्षापासून काम करतोय. सुरुवातीपासून मी चांगल्याच पदांवर होतो आणि गेल्या मागच्या 18 वर्षापासून आजपर्यंत मी डिव्हिजनल सेक्रेटरी CRMS भुसावळ डिव्हिजन आणि NF वर्किंग कमिटी मेंबर ऑफ NFIR नवी दिल्ली या पदावरती आज सुद्धा मी कार्यरत 18 वर्ष करत आहे. हे काम करताना मला खूप अनुभव आलाय. सुरुवातीला जेव्हा मी 1995ला रेल्वेला लागलो त्यावेळेला सुरुवातीला मूर्तिजापूर वगैरे अकोला अशा ठिकाणी सर्व्हिसला होतो. त्यानंतर भुसावळला माझे वास्तव्य असल्यामुळे मी भुसावळला विनंती करून लागलो आणि त्यानंतर पूर्ण आयुष्य माझं भुसावळमध्येच पूर्ण रेल्वेमध्ये गेलं. ते करत असताना माझं जे नातेवाईक वगैरे लोक पण इथे लोकल आहेत. मी इथे रागत तालुक्यातली माझी जी आहे ना सासरवाडी असल्यामुळे माझं इतर नातेवाईक आणि समाज आणि मी इथलाच यावल तालुक्यातला रहिवासी असल्यामुळे माझं सर्व जनरली इथल्या लोकल जे आपले स्थानिक लोक आहेत यांच्याशी पूर्ण संपर्क सुद्धा होता. ही रेल्वे सर्व्हिस आणि संघटनेचं काम करता करता मी परिवारामध्ये सुद्धा जोडून राहिलो. काही ठिकाणी मी करू शकलो नाही, पण समाजामध्ये मी जेवढा वेळ देता आला तेव्हा दिला. नातेवाईकांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा प्रयत्न मी केला. पण तरी सुद्धा या संघटनेचं काम करत असताना किंवा रेल्वेचं काम करत असताना भरपूर ठिकाणी मी त्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. कारण हे रेल्वेचं कामच असं आहे की ते 24 तास, आणि मी अशा पदावर होतो की त्याची जी माझी जिम्मेदारी होती, जबाबदारी होती ती 24 तासाची होती आणि संघटनेची जबाबदारी सुद्धा 24 तासाची होती. सुरुवातीला वरिष्ठांच्या आदेशानुसार मला इकडे तिकडे भुसावळ डिव्हिजनमध्ये इकडे तिकडे जावं लागायचं. अमरावती ते इगतपुरीच्या दरम्यान जिथेही काम असेल ते काम माझं चालायचं. त्यामुळे रोज रेल्वे गाडीने जायचं यायचं किंवा कधी कधी मुक्कामी राहायचं असे कार्यक्रम करावे लागायचे. कधी कधी ऑफिशियल कामासाठी मुंबई दिल्ली वगैरे अशा ठिकाणी सुद्धा जावं लागत होतं. संघटनेत काम करत असताना तर संघटना ही मी ऑल इंडिया लेवलवरती काम करत असल्यामुळे मला पूर्ण भारतामध्ये फिरावं लागलं. ते फिरत असताना भरपूर ठिकाणी रेल्वे कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्या काही मिटिंग्स व्हायच्या किंवा काही अधिवेशन व्हायचे, काही प्रोग्राम्स व्हायचे किंवा कॉन्फरन्सेस व्हायचे, त्याने नेहमी मी बाहेर राहिलो. मी चेन्नई, गुवाहाटी, इकडे अमृतसर, साऊथला बँगलोर, इकडे लखनौ वगैरे असं पूर्ण भारतात, अहमदाबाद सर्व ठिकाणी मी आज इथे आणि मुंबई सर्व ठिकाणी मी फिरत राहिलो. मुंबईमध्ये माझ्या महिन्यात 2-3 मिटिंग्स असतात, त्यामुळे मी रेग्युलरली जात असायचो. आणि ते जात असताना माझ्या परिवाराला सांभाळायचं जे काम आहे ते माझ्या मुलांना सर्व करायचं काम माझ्या पत्नीने, माझी सुविद्य पत्नी आणि सुसंस्कृत असल्यामुळे तिने ते सांभाळायचं काम केलं. आणि ते त्यामध्ये कधी मला प्रॉब्लेम असा होऊ दिला नाही. त्यांना काही शारीरिक प्रॉब्लेम पण होत राहिले, पण मला माझ्या परिवाराकडनं पूर्ण यामध्ये साथ भेटली. माझा मुलगा इंजिनिअरिंग केलेला आहे, मुलगी सुद्धा इंजिनिअरिंग केलेली आहे आणि दोघं विवाहित आहे. तर हे विवाहित कुटुंब पण मी एवढ्या सर्व्हिसमध्ये झालं तर हे मी माझं भाग्य समजतो की मला म्हणजे आजपर्यंत जे भगवंताने जे काही दिलं ते त्याचं उत्तरदायित्व फेडण्यासाठी, भगवंताने जे आपल्याला दिलं ते उत्तरदायित्व फेडण्यासाठी कार्य करत आलो. लोकांच्या समस्या जे माझे सोबत काम करतात रेल्वेचे कामगार कर्मचारी यांचं सुद्धा मी खाली आणि वरिष्ठ सर्वांना सांभाळून काम केलं. आणि रेल्वेची जी जिम्मेदारी आहे ते पूर्णपणे कुठेही असं कानाडोळा न करताना शक्यतो करायचा प्रयत्न केला. पूर्णपणे तर नाही होत, पण मॅक्सिमम जास्तीत जास्त मी प्रयत्न केला की माझे काम जबाबदारीला मी काही न्याय द्यायचा. जे सरकारच्या पण जे रोजीरोटी आपल्याला दिली आहे सरकारने तिचं उत्तरदायित्व पूर्ण करायचं काम आपण करायला पाहिजे. ते करत करत रेल्वेच्या युनियनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या लोकांच्या आरोग्याच्या, समस्याच्या, प्रमोशनच्या आणि सांसारिक समस्या आणि म्हणजे खूप त्यांच्या ज्या रिक्वायर्ड समस्या आहेत त्या सोडायचं काम मी केलेलं आहे, करत आलेलं आहे. आज सुद्धा मी ते काम करतोय. आणि
सेवानिवृत्तीच्या बाबतीत माझं मत आहे की मनुष्याने सेवानिवृत्त हा विषय शक्यतो सेवानिवृत्तीकडे जायला नको पाहिजे. जिथं हातपाय काम करताय, आपल्यात काही कपॅसिटी आहे, कोणाचं आपण काही करू शकतोय, तर तिथपर्यंत माणसाने प्रयत्न करत राहायला पाहिजे. म्हणून सेवानिवृत्ती झाल्यानंतर घरात बसून आपल्या फक्त परिवाराकडे लक्ष देणं एवढंच आपलं काम राहायला नको पाहिजे. आपण ते करतानाच परिवाराला सांभाळून काम करत राहायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मी त्याचं पालन करायचा प्रयत्न करेन. ताई, आता माझा प्रश्न तुम्हाला असेल, पाटील साहेबांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव खूप छान आहे. उदाहरणार्थ की अशी काही तुमच्या जीवनात अशी वेळ आली का की असं ठरलं का कधी की आता नको, आता याच्या पुढे ही नोकरी नको, नको ती काम, असं कधी झालं का त्यांच्या बरोबर? नाही, जास्त करायचे नाही ते तसं. त्यांचे काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का? त्यांचे अनुभव खूप चांगले आले मला. एखादा अनुभव सांगा ना तुम्ही आलेला. ते सर्व सांभाळायचे, नातेवाईक पण सांभाळायचे, माहेर सासर सर्व. काही आजारी असले त्यांची सेवा पण करायचे, सर्व सांभाळायचे ते. मला त्यांचा अनुभव खूप छान आलाय. पाटील साहेब, आता तुम्हाला प्रश्न माझा असा असेल की आता परत ती बेल, परत त्या गाडीचा आवाज, प्रवासासाठी ठीक आहे पण कामासाठी तो थांबलेला आहे, आता मनाच्या भावना काय आहेत तुमच्या? सरळ सांगू तर जे शिवाजीचा जो शेवटचा दिवस होता माझा 31 मे, त्या दिवशी खरं तर मी म्हणजे थोडा मनातनं अंतर्मनातून दुःखी होतो. कारण सेवा समाप्ती मला तरी वाटतं की 60 वर्ष सेवानिवृत्तीचं नको पाहिजे. काय माझी अशी इच्छा होती की आपण अजून जितके दिवस आहे ते काम कर, आपल्या हातापायात जिथपर्यंत आहे तुला ते काम करायला काही हरकत नाही. कारण सेवानिवृत्तीच्या सोबत काय असतं की सरकार आपल्याला काही देते आहे, ते सुद्धा आपल्यावरती सरकारची मेहरबानी होती आहे. आपण त्याला जागायला पाहिजे. आणि पारिवारिक पण आपलं म्हणजे घरी बसून तरी काय करणार आहे, म्हणजे फक्त आपल्यासाठी घरी म्हणजे एक असं की मतलबी सारखं वाटतं की आपण स्वतःसाठीच करतोय, असं माझ्या मनात येत होतं. त्यामुळे मी सेवानिवृत्ती झाल्यानंतर 2 दिवस परत ऑफिसकडे जाऊन फेरी मारलो, बघून आलो काय काम चालू आहे काय नाही.